महिनाभर कुठे जाणार नाहीये मी, घरीच बसणार आहे. अशक्य आहे, अशक्य आहे, काय उपयोग नाही, अशक्य आहे. खरंच जाणार नाही. मम्मी मला सकाळी म्हंटली की मी महिनाभर जर घरी बसलीस तर तुला एक पुरस्कार देणार आहे. कळलं का? जर महिनाभर घरी बसले तर मला पुरस्कार आहे. आणि इव्हेंट आल्यावर 1-2 लाखाचं जाणार म्हणा मुंबईला लगेच. चला आपण महिनाभर घरी बसायचा ट्राय करू. तसं काही होणार नाही पण ट्राय तर करू पुरस्कारासाठी. आम्ही आलोय मम्मीच्या मामाच्या मुलाच्या घरी. बापरे डॉगी आहे, पाड आहे पाड. इकडे खूप म्हशी आहेत, गाई आहेत, पेरूचं झाड आहे. खाऊन टाकलेल्या सगळं शेतकऱ्यांचं आहे. पण मस्त आहे ना, छान वाटतं. आम्ही आलोय कर्नाटकात, उगार. अस्सल शेतकरी आहेत भाई, बघ सगळी शेती त्यांची. आणि ह्यांचं जुनं घर होतं, आता दादाचं हे नवीन घर आहे. घर नवीन बांधले आता. मज्जा आली आज दिवसभरात, सगळ्या पाहुण्यांना भेटले, मज्जा केली. सांगायला का शेतकऱ्याला का असं बुरदुंड असतं. आणि त्यांची विहीर आहे बाई, विहीर आहे, शेत आहे, घर आहे आणि वातावरण छान. त्यांच्या गप्पा रंगल्यात मस्त. काय नाही असं नाही. मक्याच्या शेतात एकच होते, ठाऊक नव्हतं कुणा. सनडाऊन. ओ बाई काय होतं, पक्षी होते. मज्जा येते, मज्जा येते, खूप मज्जा केली आज दिवसभर. आणि छान झोप झाली, सगळ्यांना भेटले. आता गाडीत जात झाला ना प्रवास, सगळं ओके, सगळं ओके ना, सगळं ओके. परवा झाला, आम्ही गेलतो लग्नाला अक्षता टाकायला पाहुण्यांच्या तिकडं. अक्षता टाकून आम्ही आमच्या घरी जातोय. प्रवास मंगलमय सुखाचा झालेला आहे, छान प्रवास. काय पप्पा काय म्हणणार, पप्पा काय म्हणणार, पप्पा उन्हाळा सीझन असल्यामुळं हा कपडे कॉटनची घातली पाहिजेत. नाही 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 असं तुम्ही म्हणा. ठीक आहे, बोला बोला. उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे जास्त उकडतंय, 10च्या पुढं उकडायला चालू होते. आणि असं साडी वेळी नेसण्यापेक्षा झवलेचं घालायचं. कॉटनचे कपडे असतात. झबले म्हणजे झवलेचं म्हणजे कॉटनची कपडे. नाही नाही, झबले म्हणजे फ्रॉक घालायचा, असं पप्पांचं म्हणणं होतं. पप्पा इकडे इकडे कुठे, तिकडे चला या इकडे. असा विषय आहे. कसं आहे ना, झबले साडी नेसली असती तर तुला ते बेचैन झाला असतं, गरम झाला असतं. म्हणून काय घातलंय मी. आणि प्रवास चांगला नसता. आणि लग्नात पण तुला ते अक्षर टाकताना सगळं म्हणजे घामी घुम झाली असतीस. म्हणून काय घातलं मी. तो काय प्रकार घडला नाही, म्हणून झबलेचं घातलं.